दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे माध्यम आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। या माध्यमाच्या व्यासपीठावरून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या 21 समासी ग्रंथातील 17वा समास जो आहे दृश्य जगताचा निराश त्याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण या 17व्या समासातील ओवी क्रमांक 21 पर्यंत आलेलो होतो आणि या ओवीमध्ये या कालच्या ओव्यांमध्ये समर्थांनी जे साध्य करायचं आहे, जे ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय साध्य होईपर्यंत आपलं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे हे आपल्याला सांगितलंय। त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली, दृष्टांत दिला। द्वितीयेची कोर पाहण्यासाठी जी अगदी बारीक असते ती कोर पाहण्यासाठी फांदीचा आश्रय घ्यावा लागतो, भिंतीचा आश्रय घ्यावा लागतो, बोटांचा आश्रय घ्यावा लागतो, परंतु ही आलंबनं म्हणजे ती कोर नव्हे। त्याचप्रमाणे परब्रह्म स्वरूपाची साधना करत असताना त्याच्या प्रचितीची, त्याच्या तदाकारतेची, त्याच्या अनुभवाची साधना करत असताना ज्या सिद्धीमध्ये प्राप्त होतात त्या सिद्धी म्हणजे काही ते ब्रह्म नव्हे असं समर्थांना
या ठिकाणी सांगायचे आहे. ओवी क्रमांक 22 पासून समर्थ पुढे काय म्हणतात त्याचा विचार आपण आजच्या सत्रामध्ये करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. चंद्र मनोनी पानची भावी, जाणपणे अनिका सदावी. तैसा आत्मा चुकोनिया म्हणवी, लक्षे हेची गुरुखुण. श्रीराम. जरी लक्षे तेची ब्रह्म म्हणती, तरी नेत्र असताची स्वरूप प्राप्ती. डोळे गेलिया चरफडती, ब्रह्मण दिसे म्हणोनी. श्रीराम. एवं ब्रह्म देखणे हे तो टवाळी, साच मानिती परी बुच बंगाळी. कल्पवृक्ष म्हणोनी भोपळी, लावी जेल जेवी. श्रीराम. कोणी एक वाराणसीस निघाला, सीमा उल्लंघून करून गेला. सर नावाचा गाव राहिला, हेची वाराणसी म्हणोनी. श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की चंद्राची कोर दाखवण्याच्या निमित्ताने ती जी फांदी दाखवली, त्या फांदीवरचं शेवटचं पान जे दाखवलं की त्या पानाच्या शेजारी ती कोर आहे. आता ती चंद्राची कोर पाहायच्या अगोदर जर समजा मी त्या पानांमध्येच अडकलो, त्या फांदीमध्येच अडकलो, तर त्याचा काही उपयोग नाही. समर्थ या ठिकाणी म्हणताय, दाखवणारा जो माणूस आहे, ज्याच्याकडे आपण गुरु म्हणून पाहतो आहोत, त्याला जर त्याच्या ज्ञानाचा अहंकार झालेला असेल, एक लक्षात घेतलं पाहिजे, गुरु म्हणून ज्याच्याकडे आपण चाललो तोच जर अहंकारी असेल, तर शिष्याला तो काय देईल? त्याच्या वागण्या बोलण्यातून आचरणातून तो अहंकारच देणार. आणि मग काय करतो तो? त्याला जो अहंकार झालेला आहे, त्या अहंकाराच्या बळावर ते पान म्हणजेच ते ब्रह्म आहे असंही तो सांगायला मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे समर्थ या ठिकाणी म्हणतात की मधली जी काही लक्षणं आलेली आहेत, डोळे मिटल्यानंतर अनेक दिव्यांचा लखलखाट झाल्यासारखा दिसतो, अनेक रंगांचे पट्टे दिसतात, अनुहत ध्वनी ऐकायला मिळतो, अंगठ्या एवढी ज्योत आपल्या डोळ्यासमोर प्रकट होते. ह्या खरं तर काही दर्शन आहेत की जी साधकाला भ्रमित करतात. आता ही झाली वरच्या पातळीवरची काही लक्षणं, पण काही लक्षणं साधकाच्या साधनेच्या अत्यंत जवळच्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यातच त्याला ती सापडतात. त्यामध्ये लोक त्याची अवभगत करतात, लोक त्याला आदराने बोलतात, अनेक मोह त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. पहिल्याच टप्प्यात ज्या भौतिक वस्तू आहेत, व्यक्ती आणि वस्तू, यामध्ये साधक कसा गुरफटला जाईल हीच ती माया पाहत असते. आणि समजा याच्या पुढे जर तो गेला तर मग पुढच्या टप्प्यामध्ये अशा सिद्धी, अशी लक्षणं त्याला प्राप्त होतात. हातातून सोनं काढणे, काही मंत्रून देणे, लोकांचे आजार बरे करणे. आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात एका मोठ्या गावामध्ये एक बाबाजी राहत असत. फार प्रसिद्ध नाव झालं त्यांचं काही वर्षाखाली. ते काय करायचे, लोक गाराणं घेऊन त्यांच्याकडे जायचे आणि ते एक फरशीचा तुकडा काढून द्यायचे. तो फरशीचा तुकडा त्यांनी घरी आणायचा आणि त्याचं दुःख बरं व्हायचं. आता
या सुद्धा सिद्धी अशा आहेत की जेणेकरून तो साधक ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोचू नये. वेगवेगळे गंध येणं, वातावरण सुगंधित होणं, अशा अनेक सिद्धी, अनेक दर्शनं साधकाला मिळू शकतात. आणि मग तो जो साधक आहे तो त्या गुरूंवर विश्वास ठेवतो की जो ज्ञानाच्या बळावर अहंकारी झालेला गुरु आहे तो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यालाच तो गुरु कृपा मानायला लागतो. तैसे आत्मा चुकोनिया म्हणवी, लक्ष्य हेची गुरु खूण. जरी लक्ष्य तेची ब्रह्म म्हणती, तरी नेत्र असताची स्वरूप प्राप्ती. डोळे गेलिया चरफडती, ब्रह्म न दिसे म्हणून. मोठं वर्मावर समर्थांनी बोट ठेवलं या ठिकाणी. समर्थ म्हणतायत, अरे डोळ्याने तुला हे दिसतं ते दिसतं म्हणजे ते ब्रह्म आहे असं तुला वाटतं? हे एवढं सोपं आहे का? डोळ्यांनी जे जे दिसतं, जी जी दर्शनं दिसतात, ज्या ज्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, जरी लक्ष्य तेची ब्रह्म म्हणती, जी जी लक्षणं, जी जी साधनं, ज्या ज्या सिद्धी तुला प्राप्त होतात त्याला जर तू ब्रह्म म्हणत असशील आणि ती मला डोळ्यांनी दिसतात, मी ब्रह्माला पाहिलेलं आहे. कशाने पाहिलं? माझ्या डोळ्याने पाहिलं. समर्थ म्हणतात, मग जो अंध माणूस आहे त्याचं कसं होईल? वर्मावर बोट ठेवलंय समर्थांनी. तुम्हाला जे डोळ्यांनी दिसतं, मग तो जो अंध माणूस आहे त्याला कसं दिसणार? संत गुलाबराव महाराजांना कसा माऊली कशी दिसली? मग त्यांना तर डोळे नव्हते. वर्मावर बोट ठेवलंय समर्थांनी. डोळे गेली चरफडती, ब्रह्म न दिसे म्हणून. हा प्रश्न आहे. हे कुठलं स्पष्टीकरण नाहीये, हे कुठल्या ह्याचं उत्तर नाहीये, हा प्रश्न आहे. तरी नेत्र असताची स्वरूप प्राप्ती. डोळ्यांनी तुम्हाला तुमचं आत्मज्ञान दिसतं, तुमचं निज स्वरूप दिसतं असं जर कोणी म्हणत असेल तर ते काही खरं नाहीये. समर्थ म्हणतात, मग याला डोळ्यांनी दिसतं जो माणूस अंध आहे. संत सुरदास, संत गुलाबराव महाराज माधांचे, अमरावती जिल्हा, त्यांना कसा दिसला भगवंत? समर्थांनी मोठी मेक मारली आहे. इथं प्रश्न विचारलाय. एवं ब्रह्म देखणे हे तो टवाळी, साच माणिती परी बुच बंगाळी. कल्पवृक्ष म्हणून भोपळी लाविजेल जेवी. समर्थ इथं हसतायत आपल्याकडे. समर्थ म्हणतायत, अरे एवं ब्रह्म देखणे हे तो टवाळी. मी ब्रह्म पाहिलंय असं म्हणणं ही चेष्टा आहे, हे खोटं बोलणं आहे. साच मानिती परी बुच बंगाळी. आपणच आपल्याला फसवणं म्हणजे बुच बंगाळी. लोक खरं मानतात. लोकांना काय? लोक पाहतात, अरे हा ध्यानधारणा करतोय, हा काही तोडे ताडे काढून देतो, एवढी वर्ष झाली अभ्यास चालू आहे, हा बोलेल ते खरं होत आहे, हा लोकांची दुःख निवारण करतो. काय होतं की बऱ्याच वेळा, हा माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो तुम्हाला. खूप वर्ष आपण एखादी साधना करत असलो, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पठण चालू आहे, अनेक पारायणं झाली आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथांचं पठण झालंय, दासबोध ग्रंथाची अनेक पारायणं झाली आहेत.
लोकांना वाटतं की यांच्याकडे काही सिद्धी प्राप्त झाली आहे का? मग अशा वेळी लोक आपल्याला काही प्रश्न विचारतात. प्रश्न विचारतात म्हणजे आपली परीक्षा घेत नाहीत. त्यांच्या मनामध्ये त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सांगतात. त्यांना एक आपला आधार वाटतो की बुवा हा माणूस सात्विक दिसतोय. ते आपले प्रश्न मांडतात, त्यांचे कठीण त्यांचं दुःख मांडतात आणि त्यांना अशी अपेक्षा असते की यांनी काही तोडा सांगावा आपल्याला. अनेक आपण औषधोपचार केलेत, अनेक गंडेदोरे केले. ह्यांनी जर काही सांगितलं तर ते पण करू. अशा वेळी तो जो साधना करणारा साधक आहे त्यालाही किंचित वाटून जातं, मला त्यांनी विचारलंय म्हणजे मी काहीतरी सांगितलं पाहिजे. आणि मग तो आपल्या ज्ञानाच्या बळावर काहीतरी तोडगा सांगतो. पण जर सिद्धी प्राप्त झालेली असेल तर तो तोडगा बरोबर लागू होतो. मग त्या व्यक्तीचा अजून गवगवा वाढतो, त्याच्याबद्दलची अजून दौंडी वाजवली जाते, त्याचं मोठेपण गायलं जातं. समर्थ म्हणतात असं करणं म्हणजे आपण आपली फसवणूक करून घेणं आहे. त्या भानगडीत पडू नये साधकांनी. ते जे बाबाजी होते, फरशीवाले बाबाजी, परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींचे ज्येष्ठ चिरंजीव शेखर महाराज आठवले. हे पंढरपूरचा जो मठ आहे, दासगणू महाराजांचं जे घर आहे, तिथं त्यांचा आश्रम आहे. स्वामी वरदानंद भारतींना 2 चिरंजीव, थोरले चंद्रशेखर, त्यांना अण्णा म्हणायचे सगळे, आणि धाकटे महेश महाराज जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि दासगणू महाराजांचा जो गोरठ्यातला आश्रम आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. नांदेड जिल्ह्यातला गोरठा, ज्या ठिकाणी दासगणू महाराजांची स्वामी वरदानंद भारतींनी वस्त्र समाधी उभी केलेली आहे आणि साधारण 200-250 लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. शेखर महाराजांनी त्या फरशीवाले बाबाजींना सांगितलं, कशाला करताय हे? एकीकडे आपण काय म्हणतो, भोग भोगूनच संपले पाहिजेत. भोग भोगूनच संपवले पाहिजेत असं आपण म्हणतो का नाही? आणि याला शास्त्र आधार आहे, नाही तर पुन्हा जन्म घेणा लागेल. शेखर महाराज म्हणाले, तुम्ही त्यांचे भोग भोगू देत नाही म्हणजे तुम्ही त्याला पुन्हा जन्माला घालणार आहात. माणूस एवढा दूरचा विचार करतो का? सामान्य माणूस दूरचा विचार करत नाही. अहो, साधं काही खर्चटलं, काही झालं तर तो लगेचच डॉक्टरांकडे जाऊन येतो. साधं खर्चटलं तर, थोडा घाम आला, थोडी धाप लागली, थोडी चक्कर आली, तो धावत पण डॉक्टरकडे जातो. मला अटॅक येईल का? काय काय त्याच्या डोक्यात सगळं शिरायला लागतं. ब्रेन ट्यूमर होईल का? हार्ट अटॅक येईल का? कारण तो पक्का देहबुद्धीमध्ये जखडलेला आहे. देह वाटे मी ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. समर्थ सांगतात, हा देह म्हणजेच मी आहे. माझं अस्तित्व या देहापुरतं आहे आणि फार जर झालं तर माझ्या कुटुंबापुरतं आहे असं ज्याला वाटतं, समर्थ म्हणतात, देह वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. आत्महत्यारा म्हणजे काय? आत्महत्या करून आपलं जीवन संपवणाऱ्याला पुन्हा जन्म घेणं भाग आहे. 100% यावंच लागणार आहे. एवं ब्रह्म देखणे हे तो टवाळी. समर्थ म्हणतात, अरे हे म्हणणं की मला ब्रह्माची प्राप्ती झालेली आहे, मला भगवंताचं दर्शन झालेलं आहे, हे म्हणणं चेष्टा करण्यासारखं आहे.
कारण ज्याला हे प्राप्त होत आहे, ज्याला त्याचा अनुभव येतो, तो सांगायला उरत नाही. सगळे साधू संत पहा तुम्ही, जात पंत धर्माच्या पलीकडे त्यांचा विचार आहे. नाथ महाराजांनी वाळवंटात रडणारं हरिजनाचं पोर उचलून घेतलं आणि गावाबाहेरच्या वस्तीमध्ये नेऊन दिलं. कडेवर उचलून घेतलं नाही. नाथ महाराजांनी विचार केला का हे अस्पृश्य आहे? अहो, माणसाचं सोडून द्या. नाथ महाराजांनी तळफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजलं. किती व्यापक विचार आहे. समर्थांनी चाफळच्या एका उत्सवामध्ये 1000 हरिजनांना बोलावलं. भूदेव म्हणून त्यांचे पाय धुतले, साडी चोळी दिली, त्यांना जेवू घातलं. ही वस्तुस्थिती आहे ना. समर्थांनी पाहिलं का? स्पृश्य अस्पृश्याचा विचार केला का? ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि इतरांचे का ओवळे म्हणणारे समर्थ आहेत. भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार, राखावे त्याची अंतर, या नाव भजन म्हणणारे समर्थ आहेत. किती संतांची उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. ज्याला चराचरामध्ये अस्तित्व दिसतं, तो म्हणत नाही की मी ब्रह्माला पाहिलेलं आहे, मी भगवंताला पाहिलेलं आहे, मला त्याची प्रचिती आली आहे, मला त्याचा अनुभव आला, असं तो कधीही बोलत नाही. समर्थ म्हणतात, एवं ब्रह्म देखणे, हे तो टवाळी, हे तो खोटं बोलतो, बंडल मारतो, चेष्टा करतो का? साच मानिती परिबूच बंगाळी. लोक खरं मानतीलही हो, पण हे आपणच आपल्याला फसवल्यासारखं आहे. कल्पवृक्ष म्हणून भोपळी लाविजेल जेवी. कल्पवृक्ष मी आणलाय म्हणून त्यांनी ते झाड लावलं आणि त्याची राखणदारी करत बसला आणि ते काय निघालं? भोपळ्याचा वेल निघाला. पुढे समर्थ म्हणतात, आता या ज्या पुढच्या ओव्या आहेत यामध्ये समर्थांनी आपण फसलेलो असताना सुद्धा इतरांना काही लोक कसे फसवतात त्याचं एक सुरेख उदाहरण या ठिकाणी दिलंय. एक दृष्टांत आहे हा. कोणी एक वाराणसीस निघाला, काशीला निघाला, सीमा उल्लंघन करून गेला, आपलं गाव सोडलं, निघाला. सर नावाचा गाव राहिला, हेची वाराणसी म्हणून त्याला मध्ये एक गाव लागलं, त्या गावाचं नाव आहे सर. त्याने विचारलं लोकांना, अहो हे गावाचं नाव काय? आता आपण कुठल्या प्रवासात निघालो, आपल्याला कुणी जर विचारलं कुठपर्यंत आले, आपल्याला समजा पुण्याहून निघालं, मुंबईला माणूस चालला. मुंबईचा माणूस त्यांची वाट बघतोय, तो म्हणतो कुठपर्यंत आले? मग आपण काय करतो, खिडकीतनं लगेच जिकडे तिकडे पाट्या बघतो. आता अडचण अशी आहे की आजकालच्या पाट्यांवर गावाचं नाव भेटेलच याचा नियम नाही. बोर्ड मोठमोठे, पण ते गावाचं नाव काही दिसत नाही. आता हा जो समर्थांनी रंगवलेलं जे चित्र इथं, जे पात्र आहे, त्या पात्रांनी इतरांना विचारलं हे गाव कोणतं आहे? लोक म्हणाले हे वाराणसी आहे, काशी आहे. समर्थ म्हणतात, पुसे नाव काय हो गावासी, ग्रामस्थ म्हणती हे वाराणसी. ऐसे जाणून या वस्तीसी ठाव घेतला. लोकांना त्यांनी विचारलं, लोकांनी सांगितलं हो हेच आहे काशी, आणि त्यांनी आपलं तिथं विस्तर मांडलं, हेच काशी आहे म्हणून. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, आपण प्रचिती घेतली नाही,
समर्थ म्हणतात, अनुमानाचे ज्ञान ते पोरटे. लोकांना चौकशी करून ते म्हणतायत म्हणून त्यावर विश्वास ठेवला. आणि दुसरं कारण असं आहे, याला आलाय कंटाळा पुढे जायचा. लोकही म्हणतायत हे वाराणसी आहे. हा थांबला त्या गावात, तिथेच राहायला लागला. तो सांगाती मागुनी आले, ते तयासी सांडूनी पुढे गेले. ऐसे देखून या बोले ग्रामस्थान प्रती. त्या गावाचा अभिमान लोकाशी, म्हणती हे जवा आगळी काशी. ई पुढे काय वाराणसी, ऐसे सकळ बोलती. त्याच्या सोबत गावातून जी काही मंडळी निघाली, त्याची मित्रमंडळी, ती आली पाठीमागून. ते म्हणाले, अरे इथं कशाला थांबला, आपल्याला वाराणसीला जायचं ना. मग हा माणूस त्या ग्रामस्थांना म्हणतो, अहो माझ्यासोबतचे लोक जे आले ते तर गेले पुढे निघून वाराणसी म्हणून. ही वाराणसी नाहीये का? पण त्या ग्रामस्थांना अभिमान आहे. चुकीचा गुरु केल्यानंतर काय फसगत होते ते डोळ्यासमोर आपल्या चित्र आलं पाहिजे. हे ग्रामस्थ जे आहे यांना त्यांच्या गावाचा अभिमान आहे. म्हणून ते त्या माणसाला सांगतायत की अरे काय म्हणले ते वाराणसी ही काशी आहे खरी आहे, काय त्या वाराणसीत पडलंय. कारण त्यांना त्यांचा अभिमान आहे. समर्थ काय म्हणतायत आपल्याला या अगोदरच्या ओवीमध्ये, ज्याला ज्ञानाचा अभिमान आहे तो काय करतो, लोकांना त्या अहंकाराच्या बळावर झुलवतो, खोटं सांगतो. जाणपणे अणिकासी दाखवी, तैसा आत्मा चुकोनिया म्हणवी, लक्ष हेची गुरु खूण. या ठिकाणी समर्थ म्हणताय, तो सांगाती मागुनी आले, ते तयाशी सांडून पुढे गेले, ते निघून गेले. त्यांना माहिती आहे की आमची साधना अजून पूर्ण नाही झालेली. ते निघाले पुढे, कारण त्यांना खऱ्या काशीला जायचंय. हा माणूस जो कंटाळा करतोय पुढे जायचा, आणि या लोकांनी सांगितल्यामुळे त्यांच्या बोलण्यात तो अडकला, फसला. पुसे नाव काय हो गावासी, ग्रामस्थ म्हणती हे वाराणसी, हीच वाराणसी आहे. ऐसे जाणून या वस्तीसी ठाव घेतला. तो सांगाती मागुनी आले, ते तयासी सांडून पुढे गेले. ऐसे देखून या बोले ग्रामस्थान प्रती. तो म्हणतो लोकांना, त्या गावाच्या लोकांना सांगतो, अहो तुम्ही मला काय हीच काशी आहे म्हणून सांगितलं, माझ्यासोबतचे लोक आलेले तर गेले पुढे, काय गडबड झाली. तेव्हा ते लोक म्हणतात, त्या गावाचा अभिमान लोकाशी, म्हणती हे जवा आगळी काशी. ई पुढे काय वाराणसी, ऐशी सकळ बोलती. ते म्हणतात, अरे वाराणसीचं काय घेऊन बसले तुम्ही, ही खरी काशी आहे. त्याच्या बोलासी विश्वासला, म्हणून तेथेची राहिला. आणि श्लाघ्यता दावी यात्रेकराला, म्हणे मज तरी काशी फावली. तो राहिला तर राहिला तिथं. आणि तो काय म्हणतो आपल्या मित्रांना, अरे जाऊ नका पुढे, काही पडलेलं नाहीये, हीच खरी काशी आहे आणि मला इथं समाधान मिळालंय. तरी म्हणे मज तरी काशी फावली, मला खरी काशी इथंच मिळाली आहे, कशाला जाताय पुढे. म्हणे का रे पुढे जाता, तुम्ही मूर्ख मज पाहता. अरे हेची काशी आता इजपरते काय आहे. अरे म्हणले तुम्ही मूर्ख आहेत का काय, मी तुम्हाला सांगतोय ना, ही लोक सगळी मला सांगतायत, कशाला जाताय तुम्ही पुढे. तैसी नाना मते देखणी, तये भरोसे पडिले प्राणी. असो तयाची शोषणी कोणे करावी. समर्थ म्हणतात, त्या माणसाप्रमाणे जे नाना प्रकारच्या छोट्या अनुभवांना, छोट्या छोट्या सिद्धींना फसून ब्रह्म म्हणतात,
त्याला ब्रह्माची भेट कधी होईल का? त्याला ती ब्रह्मप्राप्ती कधी होईल का? माणूस साधना करतो आहे आणि त्याला काही रंग दिसतात, दिव्यांचा लखलखाट दिसतो, अचानक सुगंध दरवळतो सगळीकडे. तो बोलला की ते खरं होतं. त्याला अनहत नाद श्रवण करायला मिळतात आणि त्याला वाटतं, अरे ही तर भगवंताची कृपा आहे, हेच ब्रह्म आहे. आता मला ज्ञान प्राप्त झालं, मी म्हणतो ते खरं होत आहे. आता एक उदाहरण घेऊ व्यवहारातलं. आमचे एक मित्र आहेत दिल्लीला, ग्राहक पंचायतीचे फार जुने कार्यकर्ते. त्यांची बहीण ती साईबाबांची भक्त आहे. त्यांना मूलबाळ नाहीये. उत्तर प्रदेश दिल्लीच्या जवळ ते राहत होते, दोघं नवरा बायको. आणि दर 6 महिन्याला वगैरे ते शिर्डीला यायचे. त्यांच्या मनात असा विचार आला, कशाला आपण एवढ्या लांब राहायचंय, बाबांच्या गावातच राहू. मग त्यांनी चौकशी केली. त्यांना एका माणसाने सांगितलं की या ठिकाणी 1000 फ्लॅटचं काम चालू आहे. 1000 1 BHK फ्लॅटचं काम चालू आहे. आणि किती रुपयाला तो फ्लॅट आहे? 10-12 लाख रुपयामध्ये तो फ्लॅट मिळतोय. आता हे दोघं नवरा बायको यांनी विचार केला, काय करायचं, एवढ्या लांब राहून, आपलं काय मूळ बाळ नाहीये, बाबांच्या चरणाजवळ राहू, बाबांची सेवा करू, रोज बाबांचं दर्शन होईल. म्हणून त्यांनी दिल्ली सोडली, ते शिर्डीला आले. शिर्डीला भाड्याने घर घेतलं, कारण त्यांना सांगण्यात आलं की 1 वर्षाच्या आत तुम्हाला पोझिशन आहे. त्यांना साईट नेऊन दाखवली. ती सगळी घरं त्यांनी पाहिली. कुठं टाईल्सचं काम चालू आहे, कुठं रंगरंगोटी चालू आहे. सुरेख अशी कॉलनीच्या कॉलनी उभ्या केल्यात. आणि त्यांनी 1 लाख रुपये बुकिंग म्हणून ते दिले. आता या गोष्टीला झाले 6 महिने. आता ते आमचे जे कार्यकर्ते आहेत, ते ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आहेत, सिनियर कार्यकर्ते आहेत. त्यांनी आम्हाला फोनवर चौकशी केली की माझी बहीण 4-5 महिने झाले शिर्डीमध्ये गेलेली आहे आणि त्यांना 10, 11, 12 लाख रुपयामध्ये 1 BHK फ्लॅट मिळतोय. आणि त्यांनी ते सगळे फोटो आणि पावती मला पाठवली. पावतीवर काय लिहिलंय? त्या फर्मचं नाव लिहिलंय, पत्ता नाही, फोन नंबर नाही, वर लिहिलंय ग्राहक पावती. नाव त्यांचं टाकलंय, तुमच्याकडून 1 लाख रुपये बुकिंग, फ्लॅटच्या बुकिंगचे मिळाले. आणि ते साई निर्माण संस्था वगैरे असं काहीतरी ते नाव दिलेलं आहे. बरं, त्याला पत्ता नाही, फोन नंबर नाहीये. त्या आमच्या कार्यकर्त्यांना शंका आली. त्यांनी माझ्याकडे ते सगळे फोटो वगैरे पाठवले. मी ते फोटो आमच्या अहमदनगर जिल्ह्याच्या संघटकांकडे पाठवले की हे तुमच्या जिल्ह्यातलं प्रकरण आहे, हे तुम्ही पहा आणि आपल्याला त्या दिल्लीच्या आपल्या मित्राला कळवायचे, कार्यकर्त्याला कळवायचे. सज्जना हो, माणूस कसा फसला जातो. एक तर साईबाबांच्या गावामध्ये जाऊन राहण्याची अत्यंतिक ओढ, अत्यंतिक श्रद्धा, आगापिछा कोणी नाही, तिथं कशाला राहायचंय, जे होईल ते बाबांच्या चरणाजवळ होऊ दे. त्यांना ज्यांनी सांगितलं त्यांनी काही फ्लॅट बुक नाही केला. ही मंडळी बिचारी इथं आली, पैसे भरले. आज 4-5 महिने झाले 1 लाख रुपये भरलेले आहेत. समोरच्या माणसाकडनं पैशाचा तगादा चालू आहे, निम्मी रक्कम भरा म्हणून. आणि चौकशी केल्यानंतर लक्षात असं आलं की त्या साईटचा आणि ह्या पावतीचा काहीही संबंध नाही. आता तिथल्या ज्या काही कॉलनीच्या फोटो दाखवले, हे पार्किंग आहे, येऊ आहे, तेव्हा आहे, काय विचारू नका. एक फुलाचं झाड आणि एक फळाचं झाड तुमच्या दारात लावून देण्यात येईल असं त्यात लिहिलंय. कुठे जाणार? आणि ज्याची ही सगळी साईट आहे
तो राजकीय पुढारी आहे मोठा, कोण विचारणार त्याला जाऊन? फसवणूक होतीये हे लक्षात येत आहे, पण माणसं सोडतायत का त्या गावाला? ब्रह्मप्राप्ती होणार नाहीये हे साधकाला माहितीये, या सिद्धींमध्ये अडकू नये हेही माहिती आहे, पण त्या सिद्धींचा मोह काही सुटत नाही. जशी ही मंडळी दिल्ली सोडून इथं आली, पैसे मोजले, त्यांना फ्लॅट मिळणार नाही आता हे लक्षात आलंय त्यांच्या, पण उपयोग काय? काही वेळा अशा सिद्धींना फसून लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होतात, बर्बाद होतात. माझे एक नातेवाईक आहेत, खूप वर्षाखालची गोष्ट आहे, किमान 15 वर्षाखालची गोष्ट आहे. एका बाबाजींच्या नादी ते लागले. त्यांचं एक मेडिकल दुकान होतं, एक कपड्याचं दुकान होतं, संपन्नता होती. आणि त्या बाबाजींच्या नादी लागले ते. बाबाजी आणि त्यांची टीम आली की त्यांना जे काही कापड चोपड लागेल ते दुकानातल्या पोरांनी काही न विचारता पाहिजे तेवढं दिलं पाहिजे असा त्यांनी दंडक घातला. हळूहळू हळूहळू ते त्यांच्याकडे झुकत राहिले. कारण काय? बाबाजींनी सांगितलं होतं की तुझं असं होईल, तुझं तसं होईल, तुझं छान होईल, तुझ्या 2 मुली आहेत अशा घरात पडतील, अत्यंत सुरेख घर मिळेल त्यांना, तुला पुन्हा बघायची गरज पडणार नाही, अशी खूप लक्षणं सांगितली. आणि त्यांनी त्या बाबाजींच्या नादी लागून ते मेडिकलचं दुकान, ते कपड्यांचं दुकान, त्याची राख रांगोळी झाली. 2 मुलींची लग्न कशी बशी केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब आहे. त्यांचे मित्र सुद्धा त्यांच्या या परिस्थितीमध्ये भरडले गेले. समर्थ म्हणताय सिद्धींच्या नादी लागू नका. मी आपल्याला विस्ताराने का सांगतो? आपण सगळे साधक आहोत. आपण साधनेवर विश्वास ठेवणारी मंडळी आहोत आणि आपण शनै शनै साधना करत पुढे चाललो आहोत. कदाचित आमच्या आयुष्यात अशा घटना घडू शकतील किंवा आम्ही ज्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतो आहोत, ज्याच्या नादी लागलेलो आहोत, कदाचित उद्या असं होऊ शकतं की आम्हाला एखादे कुणीतरी भेटले आणि त्यांच्याकडे आम्ही आकृष्ट झालो आणि आम्ही त्यांच्या नादी लागलो. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, एक देव एक भाव. कुठेतरी दृढ निश्चय असला पाहिजे. धरलंय ना समर्थांना, मग सोडणे नाही. समर्थ आपल्या वडिलांना म्हणाले, सूर्याजी पंतांना म्हणाले, तुम्ही इतरांना अनुग्रह देता, मला द्या ना. ते म्हणाले, नाही नाही, तू लहान आहेस अजून, आता घाई नको करू. वडील 8व्या वर्षी गेले. पुन्हा ते गुरुत्व वडिलांनी जे दिलेलं होतं ते थोरल्या भावाकडे आलं, श्रेष्ठांकडे. त्यांचं नाव गंगाधर पंत. मग नारायण गंगाधर पंतांच्या मागे लागला, मला अनुग्रह द्या, मला अनुग्रह द्या. गंगाधर पंतांना माहिती होतं की अनुग्रह नारायणाला मिळणार आहे तर तो प्रत्यक्ष भगवंताचा मिळणार आहे, म्हणून त्यांनी ते टाळलं. एक दिवस एक मोठा हुप्प्या आला, एक वानर आलं, समर्थांना घेऊन गेलं. तुम्ही जांबेला गेलात का? जांबेला जा. गावाच्या बाहेर पंचवटी, ज्या ठिकाणी त्या काळातली ती पंचवटी आहे, 5 वड होते म्हणून ते पंचवटी. बाजूला नदी वाहत होती, आनंदी नदी. त्या मंदिरामध्ये, आज ते मंदिर तिथं आहे,
त्या मंदिरामध्ये समर्थ जाऊन बसले, हट्टाला पेटून उठले. मला अनुग्रह दिला पाहिजे. हनुमंताच्या मंदिरामध्ये समर्थ बसले. मला अनुग्रह दिल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. हनुमंतांच्या लक्षात आलं, पोरगा हट्टी आहे, निग्रही आहे. हनुमंतांनी आपली अर्जी दाखल केली प्रभू श्रीरामचंद्रांकडे. प्रभू श्रीरामचंद्र अवतीर्ण झाले. सोबत सीतामाई होत्या, सोबत भ्राता लक्ष्मण होते. सगळं मंदिर असंख्य दिव्यांनी उजळून निघालं. समर्थांच्या डोक्यावर, नारायणाच्या डोक्यावर प्रभू श्रीरामांनी वरद हस्त ठेवला, अनुग्रह दिला. एक हुरमुजी रंगाचं वस्त्र दिलं, एक हातामध्ये बाण दिला आणि अनुग्रह देऊन प्रभू श्रीरामचंद्र अंतर्धान पावले. या गोष्टीला आज श्रावण अष्टमीला 402 वर्ष पूर्ण झाली आहेत. 402 वर्षाखाली नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना जांभेच्या गावाबाहेर असलेल्या पंचवटीमध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाई दर्शन देऊन अनुग्रह दिलेला आहे. आता अनुग्रह झाला, प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, म्हणून समर्थ घरी बसले का? समर्थ पुढे निघाले. अत्यंत खडतर साधना करण्यासाठी टाकळीला आले. मला आपल्याला सांगायचंय, सिद्धी प्राप्त होती, दर्शन प्राप्त होती. डोळे झाकल्यानंतर आमच्या समोर रंगाचे अनेक पट्टे बाहेर निघतील. सहस्त्र दिव्यांचा लखलकाट आमच्या डोळ्यासमोर येईल. अनुहत ध्वनी आम्हाला ऐकायला मिळतील. कधी कधी सुगंध दरवळेल आमच्या भोवती. आम्ही त्यात अडकून पडता कामा नये. आमची साधना पुढे 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 जात राहिली पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तैसी नाना मते देखणी, तये भरोसी पडिले प्राणी, असो तयाची सोसणी कोणे करावी. अशा दर्शनांमध्ये, अशा सिद्धींमध्ये जर कुणी अडकून पडला तर त्याला ब्रह्मप्राप्ती कशी होईल? पुढे समर्थ म्हणतात, जे शास्त्रमुखे ऐकिले तेची गुरुमुखे दृढ झाले आणि आपुलियाही आले अनुभवासी. तेची खूण बाणली विचारिता एकची झाली, तयासीच फावली शाश्वत सद्गुरु कृपा श्रीराम. जे शास्त्रमुखे ऐकिले तेची गुरुमुखे दृढ झाले आणि आपुलियाही आले अनुभवासी. 3 गोष्टी आहेत. समर्थांनी किती ओव्या लिहिल्यात दासबोधामध्ये? 3 गोष्टी आहेत. शास्त्र, गुरु आणि अनुभव. याला समर्थ रामदास स्वामींनी 3 प्रचिती सांगितल्या: वेदांत, सिद्धांत आणि धादांत. वेदांत, सिद्धांत, धादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. काय म्हणतायत समर्थ? शास्त्रांनी जे सांगितलं, जे मी ग्रंथांमध्ये वाचलं, तेच माझ्या गुरूंनी मला सांगितलं. शास्त्र काय सांगतं? परब्रह्माचं स्वरूप कसं आहे? ते निर्विकारी आहे, निरंजन आहे, निष्क्रिय आहे, निरवयव आहे, निराकार आहे, त्याला रंग नाहीये, रूप नाहीये, आकार नाहीये, त्याच्यामध्ये शक्ती नाहीये, क्रिया नाहीये. असं हे परब्रह्म स्वरूप आहे. हे शास्त्र सांगतं. सद्गुरूंनी आम्हाला तेच सांगितलंय आणि त्या स्थितीचा अनुभव आला. याला म्हणले धादांत, वेदांत आणि वेदांत, धादांत आणि सिद्धांत. असं त्याचं हे. वेदांत म्हणजे वेदांनी सांगितलेलं शास्त्र.
धादांत म्हणजे गुरूंनी सांगितलेला, आणि सिद्धांत म्हणजे मला आलेली, धादांत म्हणजे मला आलेली आत्मप्रचिती, सिद्धांत म्हणजे मला गुरूंनी सांगितलेलं ते वर्णन. ग्रंथात काय सांगितलंय, गुरूंनी काय सांगितलंय, आणि त्याची प्रचिती मला आली आहे. या तीन गोष्टी आवश्यक आहेत. याला तीन प्रचिती असं म्हणतात. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एरवी हे खरे न वाटे, अनुमानेची संदेह दाटे, संदेहाचे मूळ तुटे, सद्गुरु वचने श्रीराम. सद्गुरूंच्या वचनाने माझ्या मनातले सगळे किंत निघाले पाहिजेत. माझ्या मनात कुठलाही संभ्रम नसला पाहिजे. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली श्रीराम. आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती याची ती ऐक्यता आली. जे मला ग्रंथांनी सांगितलं, लिहून ठेवलेलं आहे, तेच मला गुरूंनी सांगितलं आणि त्याची मला प्रचिती आली आहे. शास्त्र काय सांगतंय, चंद्राची कोर, द्वितीयेची कोर ही अत्यंत छोटी आहे, दिसत नाही. सद्गुरू आमचे त्या फांदीवरून कोर पाहण्यासाठी सांगतायत, आणि माझा अनुभव काय, मी त्या फांदीतल्या पानांमध्येच अडकून बसलो. चंद्राची कोर मला दिसेल का? अनेक गंध निर्माण होत आहेत, अनेक रंग दिसत आहेत, अनुहत ध्वनी दिसतो, मी त्यातच अडकून बसलो. मला ब्रह्मप्राप्ती होईल का? सिद्धींमध्ये आम्ही अडकून बसलो. पुढे समर्थ म्हणतात, लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती श्रीराम. ज्याला लक्ष करायचंय, ज्याला पाहायचंय, ज्याला मिळवायचंय, ते मी झालो पाहिजे. ते गे तेची आपण व्हावे, आपण वेगळा नुरावे, आपण वेगळा असतं कामा नये. मी पाहिलंय असं म्हणणारा झूठ बोल रहा है, असं जे समर्थ सांगतात त्याच्या पाठीमागचा आशय हा आहे. आपण ते गे तेची व्हावे. त्रिविधा प्रचिती, तीन प्रचिती ज्या आपण आता ऐकल्या त्या. बाणे तिची खूण, बाणे तिहींची खूण, तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. मुमुक्षाने कुठे शरण झालं पाहिजे? मुमुक्षू ही साधकाच्या अगोदरची अवस्था आहे. आपल्याला माहिती आहे 4 अवस्था आहेत. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे तो केवळ देह पातळी, देहाच्या बुद्धीवर तो त्याचं सगळं वर्तन आहे. मी म्हणजे केवळ पंचभौतिक देह. या देहाच्या पलीकडे मला माझं अस्तित्वच दिसत नाही. प्रपंचातल्या पाषांनी जो बांधलेला आहे तो बद्ध आहे. मुमुक्षु कोण आहे? ज्याला प्रपंचात केलेल्या, जीवनामध्ये केलेल्या अनेक वाईट गोष्टी, दुष्कर्म, कुकर्म यांचा पश्चाताप होऊ लागतो, तो मुमुक्षु आहे. मग जेव्हा त्याला पश्चाताप होऊ लागतो, तो काहीतरी साधना करतो, तो साधक आहे. आणि साधना करत 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 जो पुढच्या टप्प्याला जातो तो सिद्ध आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, बाणे तिहीची खूण, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, या तिन्ही प्रचिती जिथं सापडतात, दशक मंत्रांचा 5व्या दशकातल्या 5व्या समासात समर्थ सांगतात, तेची गुरु सुलक्षणा, अत्यंत योग्य लक्षणांनी युक्त असलेला असा गुरु आहे. तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे. मुमुक्षुनी कुणाला शरण जायला पाहिजे? जो गुरु ब्रह्म सोडून दुसऱ्याच सिद्धींमध्ये अडकून पडलेला आहे, तो आम्हाला ब्रह्माप्रत नेईल का? आम्हाला आमचं निज स्वरूप दाखवील का? आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून देईल का? जो स्वतः भौतिक वस्तू आणि व्यक्तींमध्ये अडकून पडलेला आहे, तो आम्हाला पुढे काय नेणार? समर्थ म्हणतात, तिची खूण बाणली, विचारिता एकची झाली, तयासीच फावली,
शाश्वत सद्गुरु कृपा श्रीराम. आणि ज्याला शाश्वत सद्गुरु कृपा लाभली त्याला ब्रह्मज्ञान प्राप्तीशिवाय दुसरीकडे काहीही मागण्याची गरज नाही किंवा ती आपसूक मिळेल. कारण त्याला जो वाटाड्या मिळालेला आहे तो या तिन्ही गुणांनी युक्त असलेला आहे. तिहीची खूण बाणली, बाणे तिहीची खूण. समर्थ नवीन दासबोधामध्ये म्हणतात, बाणे तिहीची खूण तोच गुरु सुलक्षणा. ज्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी एकत्र आढळतात, शास्त्र काय सांगताय, सद्गुरू काय सांगताय आणि मला काय प्रचिती मिळतीये त्यांच्यासोबत बसल्यानंतर, त्यांच्या सहवासात गेल्यानंतर मला काय प्रचिती मिळतीये, तो खरा गुरु आहे, तो खरा सद्गुरू आहे की जो मोक्षाप्रत घेऊन जाईल. बाकीचे अन्यथा जे गुरु आहेत ते बहुधा ज्ञान देतील. डाळ तांदूळाची विद्या देणारे अनेक गुरु तुला भेटतील असं स्वामी विवेकानंदांना ठाकूरांनी सांगितलं होतं. तुला फक्त डाळ तांदूळच पाहिजेत का? तुला पोटाची खळगी भरण्यापुरता गुरु पाहिजेत का? मग तू कुठेही खुशाल जा. पण तुझा जन्म तेवढ्यासाठी नाही झालेला, तू नको तिकडे जाऊ. रामकृष्ण परमहंसांच्या वचनांवर विश्वास ठेवून स्वामी विवेकानंदांनी साधना अव्याहतपणे पुढे ठेवली, चालू ठेवली. आणि एक दिवस जगातल्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये स्वामी विवेकानंदांनी आमच्या आद्य सनातन धर्माचा विजयी पताका, त्याची मुहूर्त मेढ तिथं रोवली. सगळ्या देशातल्या प्रमुख वर्तमानपत्रांवर ही बातमी होती. समर्थ म्हणतात, तिहीची खूण बाणली, विचारिता एकची झाली, तयासीच फावली शाश्वत सद्गुरु कृपा. जी शाश्वत सद्गुरु कृपा समर्थ रामदासांना 402 वर्षापूर्वी जांबेच्या पंचवटीत हनुमंताच्या मंदिरामध्ये प्राप्त झाली, ती सद्गुरु कृपा आपल्या सगळ्यांना याची देही, याची डोळा प्राप्त व्हावी असं आजच्या श्रावण अष्टमीच्या निमित्ताने समर्थ रामदासांना, प्रभू श्रीरामचंद्रांना प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.